हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षची आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी उठल्या उठल्या जे मी रात्री मूग भिजायला घातले होते मुगाचा चिला बनवण्यासाठी, तर तेच वाटून घेत होते. म्हणजे आंघोळ वगैरे करूपर्यंत ते छान फर्मंट होतं आणि फुलल्या जातं म्हणून. तर त्यासाठीच भिजवलेले मूग, मोड आलेले मूग असेल तर खूप छान अजून टेस्टी लागतात. पण माझ्याकडे भिजवलेलेच मूग होते, मोड आलेले नव्हते. तर त्यासाठीच भिजवलेले मूग, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरं आणि थोडंसं अद्रक टाकून मस्त बारीक पेस्ट करून घेतली. पाणी जास्त नाही घालायचं यामध्ये, ताकी मग ते चिले जे आहेत ते छान व्यवस्थित क्रिस्पी वगैरे होतात आणि व्यवस्थित पलटल्या जातात. जर पातळ थोडं पीठ झालं की ते बॅटर पातळ झाल्यावरती ते व्यवस्थित चिले होत नाहीत, ते खाली सगळे चिटकून बसतात. तर त्यामुळेच मी आता बारीक ह्याच्यावरती वाटून घेत होते छान. नक्षला पण अचानक स्कूलमधून आल्यानंतर ताप आला होता. तर त्याला आज घरीच ठेवलं होतं आणि मग खाण्यासाठी ताप आल्यावरती मुलं खात नाहीत आणि सारखे रडरड करतात. त्यांना भूक लागलेली पण समजत नाही आणि दुखत पण असतं, त्याच्यामुळं सारखंच रडतात. तर त्यामुळेच मी म्हटलं नक्षला असं हेल्दी काहीतरी बनवावं ज्याने ते खाईल, आणि याचे मी छोटे छोटे चिले बनवणार होते. तर त्याला बघून तरी म्हटलं त्याच्यासोबत नाश्ता वगैरे पोटभर करेल, म्हणूनच ते रात्री मी भिजायला घातले होते. आणि वातावरण असं झालं आहे की 8 दिवस व्यवस्थित जात आहेत, की 8 दिवसानंतर नक्षला सर्दी होती आहे आणि ते नीट करता करता त्याला बरं वाटोपर्यंत 15 दिवस जातात. परत 15 दिवसानंतर 8 दिवस गेले नाही तर परत सुरू होतं आहे दुखणं. असं कंटिन्यू आता पावसाळा चालू झाल्यापासून तर कंटिन्यू होतं आहेच. आणि ऊन वगैरे पण पडत नाही आहे, त्यामुळे पण असं घरात पण असं त्यांना असं फ्रेश फील होत नाही आहे. बाहेर पण खेळायला वगैरे पावसामुळे जाता येत नाही आहे, मच्छर पण खूप येतात. तर सगळ्यांनी तुम्ही पण तुमच्या मुलांची काळजी घ्या, जेणेकरून मच्छर वगैरे चावणार नाही आणि मुलं आजारी पडणार नाहीत. तर हे एक एक करून मी आता थोडं थोडं करून सगळं वाटून घेते आहे. पाहू शकता अशा प्रकारचं बॅटर केलं आहे मी, आणि थोड्या वेळ 10 मिनटासाठी सेट होण्यासाठी ठेवलं होतं. थोडासा सोडा घातला आणि मीठ घातलं होतं. छान तवा असा गरम करून घेतला होता आणि त्यानंतर थोडंसं तेल स्प्रेड केलं होतं. पहिल्यांदा थोडंसं जास्तच तेल टाकलं होतं चिटकावं नाही म्हणून. नंतरच्याला जास्त तेल नाही टाकलं तरी चालतं नॉनस्टिकच्या तव्याला. तर अशा प्रकारे छान मुगाचा चिला टाकून घेतला होता, स्प्रेड करून घेतला होता आणि नंतर पलटी मारून घेतला होता. तर छान पाहू शकता, खूप छान टेस्ट लागत होती याची. आणि नक्षसाठी मी असे छोटे छोटे बनवले होते, तर त्याला आवडतात म्हणून. आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि स्वयंपाक वगैरे पण झाला आहे. आज सुट्टी घेतली आहे. नक्षला अजिबात बरं नाही आहे, त्याला जरा परत परत ताप येतो आहे, तर ब्लड चेक करायचं ठरवलं आहे. तर त्यामुळेच मी आज सुट्टी घेतली आहे. स्वयंपाक वगैरे आवरला आहे, बाकी कामं झाली आहेत, पण भांडे घासायचे राहिले आहेत. तर त्यासाठीच आता भांडे घासून घेऊया. खूप सारे भांडे आहेत. तर हे पटकन भांडे घासते. नक्षला झोपवलं आहे मी, तर म्हटलं तेवढ्यात पटकन काम उरकून घ्यावं. मुलं आजारी असली की अशी मुलांना झोपवूनच थोडी थोडी कामं करावी लागतात. आणि नक्स आजारी असला की जास्त वेळ झोपत पण नाही, तासाने एका तासाने उठतो आणि रडत असतो. त्यामुळे म्हटलं की ॲटलिस्ट भांडी तरी आता घासून घेतली तर कपडे वगैरे संध्याकाळी मशीनला लावता येतील. तर त्यामुळेच म्हटलं एकदा किचनचं काम झालं ना की दिवसभर दुसरं कामाचं काही वाटत नाही. एकदा स्वयंपाक वगैरे राहिला किंवा भांडी वगैरे राहिली तर दिवसभर ती भांडी राहिली असं सारखं डोक्यात येतं. तर त्याच्यामुळेच म्हटलं आधी किचनचं काम पूर्ण करून घेतलं की बाकीचं काम हळूहळू होईल त्याला पाहून पाहून. आणि हे व्हायरल इन्फेक्शन इतकं लहान मुलांना स्प्रेड होतं आहे. जसं शाळेमध्ये जायला लागले ते, जसं स्कूलला जायला लागला आहे नक्स्ट, तसं जास्तच होतं आहे. तर माझी भांडी वगैरे आता घासून झाली आणि किचन वगैरे पण आता क्लीन करून झालं आहे. पाणी किचन क्लीन झाल्यानंतर म्हटलं की माठ वगैरे पण स्वच्छ धुवून फिल्टरच्या पाण्याने भरून ठेवला, तर लाईट वगैरे गेली तर दिवसभर प्रॉब्लेम येत नाही. आणि आज भांडी पण खूप सारी होती. दुपारी नक्ष झोपेतून उठल्यानंतर असं मी त्याला मॅप तयार करून दिला होता पझल्सचा जोडून, आणि त्याला विचारत होते की कुणी बनवला. तर त्यावरती तो पाहायचं सोडून त्याच्यावरती गाड्या पार्क करत होता.
आणि म्हणायचं नक्षच्या नक्षने गाड्यांची तयार केलं पार्किंग ना? आहे पार्किंग आहे. हा, आणि नक्ष आता त्याच्यावर गाड्या खेळतोय मॅपवरती. खूप छान असं ऊन पडलंय. खूप दिवस झालं आभाळ येत होतं आणि अंधार 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 एक रोगिष्ट प्रकारचं वातावरण झालं. पण आज संध्याकाळच्या टायमाला काय होईल ना, खूप छान असा ऊन पडलं आहे, पाऊस थांबला आहे. त्याच्यामुळे खूप भारी फ्रेश फील होत आहे. आणि जी समोर शेती आहे ती पण पाहू शकता, हिरवीगार झाली आहे. त्याच्यावर उन्हाचं प्रकाश पडला तर किती छान दिसतं आहे ते दिसायला. इकडं हा मोकळा परिसर होता, तिथं पण सगळी आता झाडं वगैरे उगवून मोठाली हिरवीगार झालेत आहे. आणि जे समोर ग्राउंड आहे तर तिथं पण क्रिकेटचे वगैरे क्लास चालू आहेत मुलांचे. फुटबॉल, क्रिकेट, हॉकी हे 3 प्रकारचे क्लास त्या ग्राउंडवरती घेतले जातात. सकाळी काही कपडे धुवायला वेळच भेटला नाही. नक्ष आजारी असल्यामुळे त्यालाच घेऊन झोपवून खाऊ पिऊ घालूनच दिवस गेला. मग संध्याकाळी मशीन लावली होती आणि संध्याकाळी कपडे वगैरे वाळायला घातले होते. आणि उन्हाच्या याने थोडंसं सुकतील. 6 वाजले तरी नक्ष झोपलेलाच आहे अजून. उठ म्हणतीये त्याला. त्याला बरं नव्हतं. नक्ष, हे बबू बबू, ए दादा, डुग्गू उठा, संध्याकाळ झाली ना. दुपारी चॉकलेट्स खाऊन सगळे डाग पडले शर्टवरती. उठा. गार्डनला नाही जायचं का? हां, गार्डनला. आणि आज नक्षला मॅमनी स्टार दिलाय. हां, स्टार दिलाय काय? मस्त मस्त स्टार दिलाय. होमवर्क करायचं, दूध प्यायचं, काहीच नाही करायचं. काय करायचं मग? मोबाईल नाही बघायचा. आईस खराब होते ते मोबाईल बघितल्यावर. काय करायचं? नक्षसाठी हळदीचं दूध बनवून घेत होते. थोडासा त्याचा घसा दुखतोय आणि सर्दी तर झालेलीच आहे. तर छानपैकी दूध हळदीचं बनवून एका साईडला ठेवलं होतं आणि दिवा बत्ती करायला गेले होते. थोडंसं कोमट होईल म्हटलं आणि मग नंतर दिवा लावताना नक्षची बडबड चालली होती. मला होमवर्क नाही करायचा, मला विनुकडं जायचं. अभ्यास म्हटलं की खूप त्रास देतो नक्ष. तरी लिहितो नंतर, पण थोडं सुरुवातीला बसूस तोपर्यंत चिडचिड करतो. नक्षमध्येच येऊन मला म्हणत होता की मला वाय नाही लिहायचं, मला झेड लिहायचं आहे, झेड फॉर झेब्रा लिहायचं आहे, वाय फॉर यो नाही लिहायचं. त्याला म्हटलं नाही, वायच काढायचं आहे आज. त्यानंतर मी कापूर आणि लवंग, दालचिनी, वेलची असं तमालपत्र जाळून छान घरात असं धूर वगैरे केला होता. छान सुगंध वास येत होता त्याचा. यांनी मच्छर पण येत नाही आणि घरात खूप प्रसन्न फ्रेश फील होतं. जेव्हा आपण मंदिरात जातो ना त्यावेळेस कसं आपल्याला एक वेगळ्या प्रकारचा वास येतो, तशाच प्रकारचा वास हे कापूर वगैरे जाळलं तर घरात खूप छान वास येतो आणि खूप पॉझिटिव्ह फील होतं. तर त्यामुळेच मी लावून घेतलं होतं आणि सगळ्या घरात ते ताट मी फिरवत होते पूजेचं. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त सगळ्यांपर्यंत पोहोचवा. भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळे काळजी घ्या. बाय बाय.